नमस्कार, मी विशाल परदेशी. महामुंबई बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. राज्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते आणि त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला पुन्हा इशारा दिलाय. नियमांचं पालन करा, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलंय. कोरोना विरोधात जो काही लढा आपण लढतोय त्यात सर्वांचं सहकार्य गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण कोरोनाला एका मर्यादेपलीकडे वाढू दिलं नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात अर्थचक्र सुरळीत राहावं यासाठी निर्बंध शिथिल केलेत हे विसरू नका असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. आपण बघतोय की राज्यासाठी सध्या धोक्याची घंटा आहे, कारण कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते. राज्यात 5132 नवीन रुग्ण आज दिवसभरात सापडलेत आणि यापैकी 158 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 8196 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आपण जर लक्षात घेतलं तर 16 ऑगस्टला रुग्णसंख्या जी होती ती 4145, 17 ऑगस्टला 4408 आणि 18 ऑगस्टला तोच आकडा 5132 झाला. त्याच्यामुळे ही आकडेवारी आपल्याला सतत वाढताना दिसते. 16ची आकडेवारी बघा, त्यात पुन्हा 17 मध्ये वाढ झालेली आहे. पुन्हा 18ला तोच आकडा थेट 5132 पर्यंत जाऊन पोहोचला. म्हणजेच हा आकडा कदाचित त्याच्याही पुढे जाऊ शकतो आणि म्हणून आपण काळजी घेणं फार आवश्यक आहे. कोरोनाशी संबंधित सगळ्या त्रिसूत्रीचं पालन करणं आपण फार आवश्यक आहे. यानंतरची बातमी अशी आहे की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उद्यापासून जन आशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे आणि या यात्रेदरम्यान राणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार आहेत. या शिवसेनेच्या नेत्यांनी याला विरोध केल्यानंतरही नारायण राणे आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. असं असलं तरी नारायण राणेंना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येऊ देणार नाही असा इशारा शिवसैनिकांनी दिला आणि त्यातच राणे यांनी वरळीत जाण्याचं टाळलंय. एकूणच या प्रकरणावरून मुंबई शिवसेना आणि भाजपमध्ये राडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. खरं म्हणजे शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नारायण राणेंना नाही, कारण नारायण राणेंसारखा बाटगा आणि शिवसेना प्रमुखांशी बेईमानी करणारा नेता ह्या महाराष्ट्रात दुसरा झालेला नाही. त्यामुळे अशा या घरफोड्याला, विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेण्याचा नैतिक अधिकार नाही. शिवसैनिक ते घेऊ देणार नाहीत. जेव्हा एखादा राष्ट्रीय पुरुष त्या ठिकाणी होतो, जेव्हा देशाचा थोर नेतृत्व होतं, त्यावेळेला ती व्यक्तिगत कोणाची मालमत्ता राहत नाही. बाळासाहेब ठाकरे हे या ठिकाणी संपूर्ण देशाचे आहेत, महाराष्ट्राचे आहेत. नारायण राणे साहेब जर तिथं स्वर्गीय श्रद्धेय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीच्या जागेवर येऊन आशीर्वाद घेत असेल तर अशा पद्धतीने कोत्या मनाने आम्ही येऊ देणार नाही हे राजकारणाला कधी मान्य नसतं. ठीक आहे, तुमची व्यक्तिगत काही शत्रुता असू शकते, पण याचा अर्थ श्रद्धेय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार ही काही एखाद्या कंपनीची शेअर सिक्युरिटी नाही आहे. यामध्ये कोणीही जाऊ शकतो दर्शनाला. यानंतर बघूयात, 15 ऑगस्ट पासून राज्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आणि त्यामध्ये मॉल्सही सुरू करण्यात आले. पण 2च दिवसात हे मॉल्स बंद करण्याची वेळ शॉपिंग सेंटर असोसिएशनवर आली आहे. मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लसीचे 2 डोस घेतलेले असावेत अशी अट राज्य सरकारने 16 ऑगस्टला काढलेल्या सुधारित आदेशामध्ये घातली. मॉलमध्ये काम करणाऱ्या बऱ्याच कर्मचाऱ्यांचं लसीकरण जे आणि खास करून 2 डोस झाले नसल्यामुळे मॉल सुरू करणं शक्य नसल्याचं समोर आलं आहे. मॉलमध्ये काम करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने मॉल्स आणि शॉपिंग सेंटर सुरू करण्यासाठी दिलेल्या अटींचा राज्य सरकारने पुनर्विचार करावा अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबईच्या मॉल संदर्भात पालकमंत्री असलम शेख काय म्हणालेत पाहूयात. देखिए कि हमने किसी चीज़ को अनलॉक किया है तो मॉल्स के जो ओनर्स हैं उन्होंने अपने एम्प्लॉयज़ लोगों का पहले से लिया होगा. नहीं हुआ तो आज भी जो है वो वैक्सीन जो है वो प्राइवेट्स में अवेलेबल है, सरकारी इसमें भी अवेलेबल है, तो उनको वो सारी चीज़ों का तो पालन करना ही होगा. मेरे ख्याल से
वो न्यायालय में भी गए थे, तो न्यायालय ने भी उनको शायद यही इस तरीके के कुछ आदेश दिए। टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करताना राज्य सरकारने सोमवारी मॉल सुरू ठेवण्यास परवानगी दिली. रात्री 10 वाजेपर्यंत मॉल सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. मात्र त्याचवेळी मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण केलेले असावेत अशी अटही घातली. या अटीमुळे मॉल, शॉपिंग सेंटर बंदच ठेवावी लागणार असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. मुंबईतल्या अनेक कर्मचाऱ्यांवर आपण जर लक्षात घेतलं यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. मॉलमध्ये काम करणाऱ्यांनी जर काम नाही केलं तर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेईल असा सवाल मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विचारला. मेरे घर में फादर मदर सब है और बड़े भाई हैदराबाद में रहते हैं, तो यहाँ से वो आ नहीं सकते और अभी वो थोड़ा हमारे पर ध्यान नहीं देते, कंडीशन हमारी खराब है इसलिए. पापा आपके है लेकिन बार्बर है, उनका सैलून चलता नहीं, बंद है, तो अभी फिलहाल मैं ही हूँ. मेरे घर मालूम नहीं था मैम कि लेना पड़ेगा, अभी तो रेयर हो गया कि सबको लेना ही पड़ेगा, तो ऑनलाइन बुकिंग किया था तो मेरा हो गया तभी. अभी 3 महीने बाद लेना है करके, तो अभी तब तक घर पे बैठेंगे क्या. 13,000 मिलता है मैडम मुझे, मेरे को कॉलेज में भी यहाँ से देना पड़ता है, मैं कॉलेज भी करती हूँ, लास्ट ईयर है मेरा अभी. उसके बाद घर में मैं पूरा 10,000 देती, 3,000 मैं अपने सेविंग के लिए रखती हूँ. आमची फक्त गव्हर्नमेंटला एवढी रिक्वेस्ट आहे की ही जी कंडिशन आहे सिंगल डोज डबल वॅक्सिनेशन डोसची स्टाफला ती रिलॅक्स करून जर सिंगल डोजसाठी अग्री केली तर कदाचित मॉलचा स्टाफ मॉलमध्ये येऊन मॉल उघडू शकेल आणि कस्टमर्स मॉलमध्ये येतील. सो वी हम्बली रिक्वेस्ट द गव्हर्नमेंट की ते ही कंडिशन पुढल्या फक्त मे बी ऑक्टोबर एंडपर्यंत रिलॅक्स करे. दिवाळीच्या आधी तर सगळ्यांना डबल डोस मिळूनच जाईल. ऑक्टोबर एंडपर्यंत जरी रिलॅक्स केली तरी तर मॉल जे आता जे खरं म्हणजे उघडायला म्हटलं आहे ते उघडू शकतो आम्ही. उनके पहले वैक्सीनेशन के बाद दूसरे वैक्सीनेशन का जो एक 84 डेज़ का जो समय था वो गुजर नहीं चुका था, इसीलिए वे नहीं कर पाते थे. तो हमारा गुजारिश यही था कि मॉल्स को खोलने दे, जिन्होंने एक वैक्सीनेशन लिया है उनको आने दे, कस्टमर्स को भी आने दे एक वैक्सीनेशन के बाद, क्योंकि जहाँ तक कस्टमर्स हैं और जितने एम्प्लॉयज़ हैं सब वो 18 से लेकर के 45 ईयर्स के हैं और 45 तक के उम्र के लोगों को ज़्यादातर एक ही वैक्सीनेशन हुआ है. त्यातच लसींचा पुरेसा साठा नसल्यामुळे मुंबईत उद्या आणि परवा लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिकेच्या केंद्रांवरील लसीकरण बंद ठेवण्यात येईल. 19 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत लसीसाठीचा म्हणजे ज्या लसी आहेत त्या उपलब्ध होणार असल्याने 20 तारखेला लसींचं वितरण करण्यात येईल आणि त्यामुळे शनिवारपासून लसीकरणाला पुन्हा सुरुवात होईल. पण सध्या तरी लसींचा साठा जो आहे तो हवा तेवढा नाही आहे. यानंतरची बातमी अशी की कोरोना काळात मृत्यू झाल्यामुळे अनाथ झालेल्या मुलांना आणि विधवांना नवी मुंबई महानगरपालिका मदत करणार आहे. सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन महानगरपालिका दर महिन्याला 6,000 रुपयांपर्यंत थेट रक्कम जी आहे ती खात्यात जमा करेल. तर विधवांना 1.5 लाख रुपये मदत आणि रोजगारासाठी 1 लाख रुपये जादा मदत करणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचा हा फॉर्म्युला राज्यातील इतर महानगरपालिकांनी राबवावा अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केल्यात. नवी मुंबई महानगरपालिकेच्या विशेष बैठकीत गोरे यांनी कोरोना परिस्थितीबाबत आढावा घेतला. खरं तर आपले 1-1.5 महिनाच मिळाला आणि त्याच्यानंतर प्रशासक नेमणं क्रमप्राप्त झालं, परंतु त्यांनी या 1.5 लाखाच्या मदतीबरोबरच एकूण मिळून याच्यासाठी 5 कोटी रुपयाचा जो निधी लागणार आहे तोही प्रस्तावित केलेला आहे. त्याखेरीज जी छोटी बालकं आहेत त्यांना एफडी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जरी दिल्या असल्या तरी शेवटी एफडीमधून किती पैसे वापरता येतील याला मर्यादा असते. व्याज पण बँका कमी करत जातात. तर अशा वेळेला 0 ते 5 वयोगटातल्या ज्याच्यात दोन्ही पालक दगावलेले आहेत त्यांना 2,000, 6 ते 10 वयोगटातल्या मुलींना 4,000 आणि 11 ते 18 वयोगटातल्या मुलींसाठी 6,000 प्रति महिना त्यांना मदत करायची इच्छा आहे आणि त्यानुसार त्यांचं सर्वेक्षण चाललेलं आहे. भाजपने कल्याण डोंबिवलीत जन आशीर्वाद यात्रा आयोजित केली होती आणि त्यामुळे कोरोना नियमांचं उल्लंघन झालं होतं. या प्रकरणी कल्याण डोंबिवलीमधील मानपाडा, खडकपाडा, महात्मा फुले पोलीस ठाण्यात आयोजक भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये भाजप कल्याण जिल्हाध्यक्षांसह विविध पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांचा समावेश. यानंतर वेळ झाली की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
झाल्यानं नागरिकांनी जास्त वेळ बाहेर पडू नये किंवा राहू नये असा इशारा पर्यावरण संरक्षण मंत्रालयाकडून नागरिकांना देण्यात आलाय. ग्रीसमध्ये सोमवारी जोरदार वाऱ्यामुळे 2 ठिकाणी नव्यानं वणवा भडकला. त्यामुळे अथेन्स जवळची गावं रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले. कुणी जखमी झाल्याचं वृत्त नसलं तरी काही इमारतींचं नुकसान झाल्याची माहिती ग्रीसमधल्या प्रसारमाध्यमांनी दिली. तुर्कस्तान, इटली, अल्जेरिया, स्पेनमध्येही अशाच प्रकारे नुकसान झालंय. रविवारी आणि सोमवारी मिळून एकूण 45 ठिकाणी वणवा भडकल्याची माहिती अग्निशमन विभागानं दिली. उत्तर कॅलिफोर्नियातील घरांना वणव्याचा धोका आहे आणि बदलत्या हवामानामुळे हा धोका वाढतोय. वादळामुळे पाऊस पडेल अशी शक्यता असताना जोरदार वारे आणि विजांमुळे वणवा मात्र आणखी वाढला. महिन्याभरापासून पसरलेल्या डिक्सी फायरवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जवानांच्या अडचणी आणखी वाढल्या. त्यामुळे तापमान 38 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मागील आठवड्याच्या अखेरीस हैतीमध्ये झालेल्या भूकंपामुळे आतापर्यंत 1419 जणांना जीव गमवावा लागलाय तर सुमारे 6000 लोक जखमी झालेत असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. सोमवारी लेस केस शहरातील रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली होती. आरोग्य सुविधा अपुऱ्या पडायला लागल्या. रुग्णांना अक्षरशः कॉरिडॉरमध्ये आणि वरांड्यामध्ये उपचार घ्यावे लागले. शनिवारी 7.2 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे हैतीमध्ये दाणात दाण उडाली. मानवी मदत हळूहळू पोहोचते, मात्र मृतांची संख्या 1297 वर पोहोचली आहे. युएस कोस्ट गार्डनं सुद्धा मदत करण्यासाठी आपल्या क्रू मेंबर्सना पाठवलंय. युएस कोस्ट गार्डची 14 जणांची टीम रविवारी पोर्ट ऑफ प्रिन्समध्ये दाखल झाली आणि भूकंपामुळे हजारो इमारती ढासळल्या आहेत तर दुसरीकडे मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे. हैतीमध्ये शनिवारी झालेल्या भूकंपामुळे नागरिक उघड्यावर आले आहेत. काहींना फुटबॉल मैदानात तंबू बांधून आसरा काहींनी घेतलाय तर 7.2 रिश्टर स्केलचा हा भूकंप झाला. 724 जणांचा यात मृत्यू झाला तर शेकडो लोक बेपत्ता आहेत. घरं, हॉटेल्स सगळंच मोडून पडल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी उपलब्ध असलेल्या गोष्टी घेण्यासाठी नागरिकांची बाजारात गर्दी होतीये. या भीषण भूकंपाची दृश्य ड्रोन कॅमेऱ्यातून पाहिली की त्याची भीषणता समजून येते. इमारती कोसळल्यानं मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे तयार झालेत. ब्रिटनमध्ये राहण्यास पात्र असलेल्या अफगाणिस्तानातल्या नागरिकांची रविवारी सुटका करतानाचे फोटो ब्रिटन संरक्षण मंत्रालयानं जारी केलेत. गेल्या आठवड्यात 4000 पेक्षा अधिक ब्रिटिश नागरिक आणि अफगाणिस्तानच्या सहयोगींना बाहेर काढण्यात मदत करण्यासाठी अफगाणिस्तानात आणखी 600 ब्रिटिश सैनिक तैनात करण्यात आल्याची माहिती ब्रिटनचे संरक्षण मंत्री बेन वेलेस यांनी दिली. गेल्या 20 वर्षांपासून मदत केलेल्या अफगाणी मित्रांचाही यात समावेश आहे. इटलीच्या लष्करी विमानानं रोममध्ये परतलेल्या प्रवाशांची विमानतळाहून निघण्याआधी कोरोना टेस्ट केली. अफगाणिस्तानातल्या दूतावासातले कर्मचारी, अफगाणिस्तानचे कर्मचारी आणि इटलीच्या नागरिकांचं रोममधल्या लिओनार्डो दा विन्सी विमानतळावरती आगमन झालं. इटलीच्या लष्करी परिसरात बसनं त्यांना नेण्यात आलं आणि क्वारंटाईन काळात हे सर्वजण इथेच राहणार आहेत. अमेरिकेच्या लष्करी विमानांमध्ये जाण्यासाठी शेकडो अफगाणिस्तान नागरिकांनी काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती गर्दी केली होती. काबूल विमानतळाच्या सुरक्षेसाठी अमेरिका 1000चं सैन्य पाठवणार आहे. कालच्या प्रचंड गोंधळाच्या स्थितीत अमेरिकन सैन्यानं केलेल्या गोळीबारात 2 सशस्त्र व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी पत्रकारांना दिली. तुर्कस्तानच्या नागरिकांना घेऊन तुर्किश एअरलाइन्सचं विमान सोमवारी इस्तंबूलला परतलं. विमान निघताना त्यात शिरू पाहणाऱ्यांना बाहेर काढावं लागलं अशी प्रतिक्रिया तुर्कस्तानच्या दूतावासातल्या कर्मचाऱ्यांनी दिली. त्यांना अफगाणिस्तान सोडून पळून जायचं होतं आणि काबूल विमानतळावरच्या गर्दीमुळे विमान निघायला 5 तासांचा विलंब झाला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकन लष्कराला परत बोलावण्याचा निर्णय योग्य असल्याचं मत व्यक्त केलंय. यावर्षी अमेरिकन सैन्य मागे घेण्याच्या पूर्वी झालेल्या वाटाघाटीच्या कराराला चिकटून राहणं किंवा 3ऱ्या दशकात पुन्हा युद्धासाठी अफगाणिस्तानात आणखी हजारो सैनिकांना पाठवणं यापैकी एक पर्याय स्वीकारावा लागल्याचं बायडेन म्हणाले. फ्रान्स सरकारला वेळोवेळी मदत करणाऱ्या अफगाणी नागरिकांना मदत करणार असल्याचं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटलं. मदत केलेल्या सर्व क्षेत्रातल्या नागरिकांना संरक्षण देणं गरजेचं असल्याचं मॅक्रॉन म्हणाले आणि विशेष सैन्य घेऊन जाणारी 2 लष्करी वाहतूक विमानं काही तासात काबूलमध्ये येणार होती अशी माहिती त्यांनी दिली.
स्पेनच्या दूतावासातील कर्मचारी आणि नागरिकांना परत आणण्यासाठी स्पेनचं लष्करी विमान काबूलकडे रवाना झालं. स्पेनच्या अधिकाऱ्यांसोबत काम केलेल्या अफगाण नागरिकांचीही सुटका केली जाणार आहे. झारागोजा एअरबेसवरून A400 विमान सोमवारी संध्याकाळी दुबईकडे रवाना झालं. तिथली परिस्थिती हाताळण्यासाठी सैनिक सुद्धा पाठवण्यात आले. मंगळवारी सकाळी आणखी एक विमान रवाना करण्याची तयारी सुद्धा पूर्ण झाली होती. दूतावासातील कर्मचारी, अफगाणचे सहाय्यक कर्मचारी आणि स्पेनचे पोलीस अधिकारी अजूनही काबूलच्या विमानतळावर परतण्याच्या प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती स्पेनच्या मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांनी सोमवारी अफगाणिस्तानातील घडामोडींबद्दल चिंता व्यक्त केली आणि अफगाणिस्तानातून लोकांना बाहेर काढण्यासाठी जर्मनी इतर देशांशी समन्वय साधेल असं त्यांनी म्हटलं. फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा केल्यानंतर जर्मन फ्रेंच सहकार्य करेल असंही त्यांनी नमूद केलं. तालिबानच्या अफगाणिस्तानवर पूर्ण ताबा मिळवण्याचे प्रयत्न पाहून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि इतर उच्च अमेरिकन अधिकारी सुद्धा चकित झाले. अफगाणिस्तान सरकारची अवस्था आणि त्यानंतरच्या अराजकतेमुळे बायडेन यांची कमांडर इन चीफ म्हणून सर्वात गंभीर परीक्षाच होती आणि गेल्या 2 दिवसात त्यांनी पाठवलेल्या सैन्यानं फक्त अमेरिकनांनाच बाहेर काढलंय. पोर्तुगालच्या अल्ग्रेव्ह प्रांतात लागलेल्या वणव्यामुळे अनेक गावं आणि नागरिकांना धोका निर्माण झालाय. सुदैवानं कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही, पण एका घराचं आगीत मोठं नुकसान झाल्याची माहिती TVI या वृत्तसंस्थेनं दिली आहे. अग्निशमन दलाचे 400 जवान आणि 130 वाहनं घटनास्थळी रवाना झाली आहेत. सोमवारी या वणव्याला सुरुवात झाली आणि जोरदार वारे आणि 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचल्यानं वणवा आणखी भडकला. स्पेनमध्ये जंगलात लागलेल्या वणव्यातून 800 जणांची सुटका करण्यात आली. कोरड्या हवेमुळे वणवा आणखी पसरण्याची शक्यता आहे. अविला, मध्य स्पेनमध्ये 2 विमान आणि हेलिकॉप्टर्स पाठवण्यात आली आहेत. यात अग्निशमन दलाच्या 200 जवानांचा समावेश आहे. ब्रेकनंतर आपण बघणार आहोत उपनगरातल्या इतरही बातम्या. आपण जर लक्षात घेतलं तर आज उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. उल्हासनगरमध्ये शॉक लागून दोघांचा मृत्यू झालेला. इमारतीमध्ये काम करत असताना या दोघांना शॉक लागल्याचं कळत आहे. शांतीनगरच्या रेजन्सी प्लाझातील ही घटना आहे. इमारतीच्या मोकळ्या जागेत हे दोघं जण काम करत होते आणि त्याचवेळी त्यांना विजेचा झटका लागला. विवेक सिंग, राम पंडित अशी या कामगारांची नावं आहेत. अग्निशमन दलानं दोरीच्या साह्यानं त्या दोघांचेही मृतदेह खाली उतरवले. सीबीचे देखील कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते. लाईट पूर्णपणे बंद करून घेतली आणि नंतर आम्ही पोलिसांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सांगितल्याप्रमाणे कॅज्युलिटीवरून काढून दिल्या तर बरं होईल अशा त्या अनुषंगाने आम्ही फायरच्या सर्व जवानांच्या माध्यमातून सदर दोन्ही कॅज्युलिटी 12 ते 15 फूट उंच असलेल्या त्या सज्जामधून आम्ही ते काढून दिल्या आणि पोलिसांच्या ताब्यात दिल्या. पोलिसांनी ते नंतर पंचनामा वगैरे केला आणि आम्ही तात्काळ तिथून निघालो. सर काय नाव आहे यांचे, काय कळेल का? त्यांचे नावं आहे विवेक सिंग आणि राम नारायण पंडित असं या 2 व्यक्तींचे नाव आहेत. पुढे बघूयात. मध्य रेल्वेने भंगारची विल्हेवाट लावून 391 कोटी रुपये कमावलेत. मध्य रेल्वेनं प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यातून मुक्त करण्यासाठी झिरो स्क्रॅप मिशन सुरू केलं आहे. मध्य रेल्वेनं 2020-21 या वर्षात 350 कोटी रुपयांचं स्क्रॅप विक्रीचं लक्ष्य ओलांडलं. लिलावाच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाते आणि आता पुढील वर्षासाठी 400 कोटी रुपयांचं टार्गेट ठेवण्यात आलं आहे. या स्क्रॅप मटेरियलमध्ये स्क्रॅप रूळ, परमनंट वे साहित्य, निरुपयोगी डबे, वॅगन आणि इंजिनचा समावेश आहे. भंगार विक्रीतून महसूल तर मिळतोच, त्यासोबतच परिसराची चांगल्या प्रकारे देखरेखही करता येते. मध्य रेल्वेने झिरो स्क्रॅप पॉलिसीच्या अंतर्गत आपल्याला मध्य रेल्वेच्या अंतर्गत जी स्थानकं येतात या स्थानकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला रेल्वेचं भंगार असतं आणि ते भंगार विकून तब्बल 391 कोटीचा महसूल जमा केलेला आहे. मध्य रेल्वेच्या
15 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतका महसूल जमा झालेला आहे। यामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं असेल तर त्यामध्ये रेल्वेचे रूल्स असतील, रेल्वेचे भंगार डबे असतील, वॅगन असतील, ह्या सर्वाचा समावेश आहे। हा सर्व जेव्हा विक्री होत असते त्याचा ई ऑक्शन केला जातो आणि या ई ऑक्शनच्या माध्यमातून तब्बल मध्य रेल्वेच्या महसुलामध्ये 391 कोटी जमा झालेले आहेत आणि मध्य रेल्वेचं 2021-22चं जे टार्गेट आहे ते प्रामुख्याने 400 कोटी आपल्याला या भंगार विक्रीच्या माध्यमातून जमा करण्याचं आपल्याला असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर बघूयात अफगाणिस्तानमधील अस्थिर परिस्थितीमुळे काही अफगाणी लोक मुंबईत वास्तव्याला आहेत। आता जर अफगाणिस्तानची परिस्थिती सुधारली आणि शांती निर्माण झाली तर आम्ही पुन्हा आमच्या देशात जाणार असल्याचं मत अफगाणी नागरिकांनी व्यक्त केलं आहे। काय आहे अफगाणी नागरिकांच्या व्यथा पाहूयात या खास रिपोर्टमधून। ही थरारक दृश्यच अफगाणिस्तानची विदारक राजकीय आणि सामाजिक परिस्थिती सांगणारी आहेत। इतिहासात प्राचीन काळापासूनच अफगाणिस्तानला यादवीचा शाप लागलाय। लहान मोठ्या पठाणी टोळ्यांचा हा प्रदेश पुन्हा एकदा भकास झालाय। अमेरिका फौजांच्या नियंत्रणात गेल्या 20 वर्षात अफगाणिस्तानात लोकशाही होती, पण आता अमेरिकन फौजा निघाल्यानंतर दबून बसलेल्या तालिबाननं काबूलवरती कब्जा करत अफगाणिस्तान गिळंकृत केलंय। त्यामुळे स्थानिक सर्वसामान्य अफगाण नागरिक भरडून गेलाय। कामधंद्यानिमित्त मुंबईत स्थलांतर झालेल्या अजमल खान या अफगाणी नागरिकानं डबडबलेल्या डोळ्यांनी आपल्या मातृभूमीची व्यथा न्यूज 18 लोकमत पुढे मांडली। कि ये लोग जो अभी बोल रहे हैं कि मैं ये पॉलिसी चेंज कर दिया, हम लोग अभी चाहता है कि अफगानिस्तान में शांति आ जाए, इसके बाद न भाई मरेगा, न बहन मरेगा, न बच्चा मरेगा, न बच्ची मरेगा। ये लोग ने अभी ये मैसेज दिया है और हम लोग भी ये मैसेज के इसमें जाता है कि हम लोग ऐसा हो जाए ना, कुछ न मरे ना कुछ हो जाए तो हम लोग बहुत खुश रहेगा इंशाल्लाह ताला इस पे। 20 वर्षांपूर्वीचा तालिबान क्रूर होता। आता हा क्रूर तालिबान काहीसा माणसाळलेला असून महिला आणि मुलांच्या हक्कांसंदर्भात मवाळ झाल्याचं तालिबाननं जाहीर केलंय। त्यामुळे काही अफगाणी नागरिक तालिबान राजवटीत राहायला तयार असल्याचं अजमल सांगतोय। अगर पॉलिस्तीन में हो जाएगा, दूसरा दिन में मोर्चा लगाता है, इंडिया में निकालता है, सब देश में निकाल देता है ना। मेरे देश में क्यों, मेरे बच्चे क्यों मार रहा है, उधर क्यों मरना चालू है? एक देश का इतना टेंशन नहीं है। आज जब तक तालिबान का सरकार आया तो सब देश एक दूसरे के पीछे लगा हुआ है, बोलता है ये तालिबान आया ना। मैं ये सोचता हूँ तालिब लोग से मेरा अपील है और अल्लाह पे मेरा भरोसा है कि अल्लाह अभी शांति लाओ इसके बाद। अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्यामुळे पुन्हा एकदा भारत आणि अफगाणिस्तानचे राजकीय संबंध बिघडतील आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य अफगाणी नागरिकांच्या व्यापार आणि व्यवसायावरती होईल अशी भीती देखील व्यक्त केली जाते। पण नव्या तालिबाननं भारतीय गुंतवणुकीला अभय दिल्यानं हजारो अफगाणी नागरिकांच्या नोकऱ्या आणि उद्योगधंदे सुरू राहतील अशी आशाही व्यक्त केली जातीये। हम लोग का अपील शांति और मोदी जी से मेरा अपील है कि आप सरकार उधर बना तो सरकार आप भेजो, आपको आदमी को मत निकालो, इतना जल्दी मत निकालो, उसके साथ टेबल पे बैठो, उसको आंखें में आंखें डाल के बात करो, उसके साथ बिजनेस बढ़ा दो, उसके साथ जंक्शन जो है और अपना मेडिकल सब बढ़ा दो, क्योंकि मेडिकल के लिए हम लोग अफगानिस्तान में मेडिकल के लिए बहुत ज़रूरत है, हॉस्पिटल की बहुत ज़रूरत है, डॉक्टर का बहुत ज़रूरत है अफगानिस्तान में, टीचर का बहुत ज़रूरत है वहाँ पे। अफगाणिस्तानात स्थापन होत असलेल्या तालिबान राजवटीमुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो। त्यासाठी पाकिस्तान आणि चीन दबा धरून बसलेलेच आहेत। अशा धोकादायक राजकीय परिस्थितीत सामान्य अफगाण नागरिक मात्र नाहक भरडला जातोय। त्यांच्या देशाला स्थैर्य मिळालं तर अजमल सारखे भारतात स्थलांतरित झालेले लाखो अफगाणी नागरिक पुन्हा आपल्या मायदेशी जाण्यास इच्छुक आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधवसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर महामुंबई बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।